नमस्कार मित्रांनो, तर तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर इथे सकाळचे वाजले होते 3:30 आणि आम्ही उठलो होतो कारण बाळ उठलं होतं आणि तिला लागली होती खूप सारी भूक, म्हणून आई तिला भरवत होती फॉर्म्युला मिल्क। आणि त्याच्यानंतर मग बाबाही उठले होते सकाळीच, तर बाबाही तिच्यासोबत खेळत बसले होते आणि तिचं पोट भरलं होतं म्हणून तीही जाम आनंदाने खेळत होती बाबांसोबत। आणि ते गप्पा मारत बसले होते, बोलत होते पिल्लू काय करताय, पिल्लूचं पोट भरलं आहे, ह्याच साऱ्या गप्पा चालू होत्या। आणि सगळ्यांना तिच्यासोबत टाईम स्पेंड करायला तो खूप आवडतो, म्हणजे जेव्हा टाईम मिळेल तेव्हा ते टाईम स्पेंड करतात। आणि तुम्ही बघा इथे की ते सकाळचे 4:45 वाजलेत आणि ते सगळे रेडी आहेत, कारण मम्मीला जायचं होतं मेकअपच्या ऑर्डरसाठी। म्हणजे माझी मम्मी एक ब्युटिशियन आहे, तर तिचं मेकअपची ऑर्डर होती सकाळी 5:30 वाजता, म्हणजे तिच्याच शॉपवर। तर मग त्याच्यासाठी ती जात होती। मग एवढ्या सकाळी तिला सोडवण्यासाठी पप्पाही उठले होते की तिला त्याच्या शॉपवर नेऊन सोडतील, कारण एवढ्या सकाळी एकटं जाणं म्हणजे थोडंसं रिस्की आहे म्हणून। आणि इथे आजी बोलते ना तिला बाय, आजीचं मन करत नव्हतं तिला सोडून जायला, पण शेवटी काय करणार, काम ते काम करावंच लागणार आहे शेवटी, म्हणून मग ती तिला बाय करत होती। आणि म्हणजे मला माझ्या मम्मी पप्पांकडे बघून खूप प्राऊड वाटतं, कारण ते एवढं वय झालं आहे तरी ते एवढं सकाळी उठून मेहनत करतात, काम करतात। म्हणजे त्या भरपूर सारे इन्स्पिरेशन आपण आपल्या आईवडिलांकडूनच घेऊ शकतो, की एवढ्या सकाळी उठून तिने बाळाला पण बघितलं, सगळं आवरलं। आणि त्याच्यानंतर आता ती तिच्या प्रोफेशन जे तिला आवडतं तेही ती जोपासते आहे, म्हणजे ती मेकअप करते आहे, तिचं प्रोफेशन ती जपते आहे। म्हणजे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे की म्हणजे काम करूनसुद्धा आपण आपलं प्रोफेशन, आपला छंद जोपासू शकतो आणि सगळं काही हँडल करू शकतो। तर हे त्याचं एक जिवंत उदाहरण आहे। आणि माझ्या मम्मी पप्पांकडून तर मी भरपूर काही शिकते, कारण आपल्याला तर आत्ताच कंटाळा येतो की किती काम करायचं, पण त्यांच्याकडे बघून अजून इन्स्पिरेशन मिळते। आणि त्याच्यानंतर मामा आणि पिल्लू खेळत बसले होते सकाळी, तर मामा तिला खेळवत होता। मामाने तिच्यासाठी गाडी आणली आहे आणि मी तेच बोलते माझ्या भावाला की तू तिला अशी खेळणी आणते ती खेळू शकत नाही, पण काय करणार ना, मामाचं प्रेम, मामा काही ना काही घेऊनच येत असतो पिल्लूला, की नाही माझ्या पिल्लूसाठी मी काय आज घेऊन जाऊ, म्हणून तो वेगवेगळं काही ना काही ट्राय करतो की जेणेकरून ती काहीतरी खेळेल म्हणून। आणि इथे आजी आणि बाबा दोघेही अंगाई गीताचं कॉम्पिटिशन करत होते, तर तुम्ही ऐका आणि कसं वाटतं तेही नक्की कमेंट्समध्ये सांगा। निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही। निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, गाई झोपली गोट्यात घरट्यात चिऊताई, गाई झोपली गोट्यात घरट्यात चिऊताई, आज माझ्या पाडसाला झोप। आणि ते रात्र झाली होती आणि आई तिला सांभाळते आहे। आणि आज ती एवढी जमली होती काम करून की तीही तिच्यासोबत झोपली, आणि अशा पद्धतीने दिवस संपला। थँक्यू।